नमस्कार, सप्तधारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। आमदार शशिकांत शिंदे आक्रमक, विधिमंडळामध्ये राज्य सरकारच्या विरोधात घेतली भूमिका, केली जोरदार टीका। राज्यातील सत्तारूढ महायुती सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे। विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी विधान परिषदेत आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केला। सर्वसामान्य जनतेशी निगडीत असलेल्या विविध विभागात सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराचा पाढा वाचत त्यांनी एक प्रकारे राज्य सरकारला चेकमेट करण्याचा प्रयत्न केला। बुधवारी सकाळी 11:30 वाजता विधान परिषदेत आमदार शशिकांत शिंदे यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेतला। यावेळी त्यांनी थेट राज्य सरकारवर शाब्दिक हल्ला चढविला। राज्यात कोणत्याही प्रकल्पाचे टेंडर निघाल्यानंतर 3 वर्ष पैसे मिळत नसतील तर राज्याच्या बजेटला कोण विचारणार आहे, असा सवाल करत आशा सेविका, संगणक कर्मचारी, पोलीस पाटील यांच्या मानधनाचा प्रश्न प्रलंबित आहे। या महाराष्ट्रातील एकतरी घटक असा असेल की जो आंदोलन करत नाही। वार्षिक बजेटमध्ये तुम्ही जर 1 लाखाची तरतूद करता तर यांना मानधन का दिले जात नाही? विद्यार्थी शाळा बंद झाली म्हणून काल मी पाहिले, ते बाहेर बसले होते। मराठी भाषेचे खरंच तुम्ही कौतुक करतात का? मराठी भाषेच्या शाळांना प्राधान्य न देता खाजगीकरणाला प्राधान्य दिले जात आहे, हे दुर्दैव आहे, अशी टीका त्यांनी केली। जलसंपदा विभागातील कोयनेच्या उर्वरित राहिलेले पाणी वाटप करताना सातारा जिल्ह्यातील मान खटावचा जो भाग आहे तिथे योग्य पद्धतीने पाणी वळवले पाहिजे, याचा उल्लेख आधीच्या तरतुदीमध्ये झालेला नाही, हे दुर्दैव आहे। सातारा जिल्हा उपाशी आणि बाकीचे तुपाशी असे व्हायला नको, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। मागेल त्याला वीज हे धोरण कालच केंद्र सरकारने घोषित केले, मात्र महाराष्ट्रात तशी परिस्थिती नाही। आजही भरपूर प्रमाणात लोडशेडिंग आहे। सरकारने ज्या ज्या ठिकाणी अनुदान दिलेले आहे त्याचा सर्वसामान्यांना किती फायदा झाला? मंत्रालयामध्ये कॉन्ट्रॅक्टरची वर्दळ वाढली तर सरकारची प्रतिमा धोक्यात येऊ शकते। सर्वत्र आंदोलन होत आहे, हे सरकारचे अपयश आहे। राज्यातील सद्य परिस्थितीवर विधान परिषदेत प्रश्न मांडून आमदार शशिकांत शिंदे यांनी राज्य सरकारला धारेवर धरले। एक तरी घटक असा सांगावा की शिक्षक असेल, कोण असेल, जो आपल्या मागण्यासाठी आंदोलन करत नाही। जर तुमच्याकडे वार्षिक बजेटमध्ये 1 लाखची तरतूद करतात, मग यांना वाढ देण्याच्या संदर्भामधला आपण का निर्णय घेत नाही? त्यांच्यामध्ये असंतोष का, याचं उत्तर सरकारने देणं गरजेचं आहे आणि ते दुर्दैवाने मिळत नाही। शाळेच्या संदर्भामधला विषय सांगतो। खरं म्हटलं तर शाळेमध्ये बघितलं, काल मी बघितलं, विदर्भातले एक विद्यार्थी शाळा बंद झाली म्हणून बाहेर बसला होता। 2 विद्यार्थी आहेत म्हणून शाळा बंद केली। मराठी भाषेचं तुम्ही खरं कौतुक करता आणि तुम्ही त्या ठिकाणी मराठी भाषेला न्याय देण्याच्या संदर्भातला कार्यक्रम सावंती महोदय तुम्ही पुढाकार घेतलेला होता आणि म्हणून हे करत असताना आज मराठी भाषेमधल्या असलेल्या मराठी शाळा बंद होत असतील आणि खाजगीकरणाला जर प्राधान्य देण्यात येत असेल तर मला वाटतं हे दुर्दैव आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये गंभीर्याने आपण विषय घ्यावा। सातारा म्हसवड पंढरपूर रेल्वे मार्गाचे तात्काळ सर्वेक्षण करावे, आमदार जयकुमार गोरे यांची मागणी। मुंबईत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री यांची घेतली भेट। पंढरपूर येथे विठ्ठल रुक्माईच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसह मराठवाडा आणि विदर्भातील विविध तीर्थक्षेत्रामध्ये जाता यावे यासाठी तातडीने सातारा, कोरेगाव, पुशेगाव, म्हसवड, पंढरपूर या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण हाती घ्यावे, अशी मागणी रास्त आहे। याबाबत रेल्वे मंत्रालय व रेल्वे बोर्ड लवकरच सकारात्मक निर्णय घेईल, असा विश्वास केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी व्यक्त केला। मानखटावचे आमदार जयकुमार गोरे व विधिमंडळ हक्कभंग समितीचे अध्यक्ष आमदार ॲडव्होकेट राहुल कुल यांनी बुधवारी दुपारी 3 वाजता मुंबई येथे विधान भवनात भेट घेतली व सातारा पंढरपूर रेल्वे मार्गाच्या कामाबाबत तात्काळ कार्यवाही करण्याची विनंती केली। राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री दानवे पाटील हे विधान भवनात आले होते, त्यावेळी त्यांची सविस्तर चर्चा झाली। आमदार जयकुमार गोरे यांनी सातारा पंढरपूर रेल्वे मार्गासाठी लवकरात लवकर रेल्वे मंत्रालयाने नियोजन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली। यावेळी सातारा जिल्ह्यातील रेल्वेच्या अनुषंगाने विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली। देव जिन मंदिरात आला तर आपल्या कल्याणासाठी नाही तर देवाला मनमंदिरात आणावे, पन्नास राजरक्षित विजयजी।
50 वर्षापूर्वी देव मंदिरात बसला होता, पण जोपर्यंत आपले मन मंदिरात पोहोचत नाही तोपर्यंत आपले बरे होणार नाही. नास्तिकाला दगड दिसतो, आस्तिकाला मूर्ती दिसते, पण भक्ताला खरा देव दिसतो. मंदिरात गेल्यावर देवाची सजावट नको तर देवाचे गुण पाहावेत, असे आवाहन पन्यास राजरक्षित विजयजी यांनी केले. पन्यास राजरक्षित विजयजी, पन्यास नैरक्षित विजयजी आदींचे बुधवारी सकाळी 7 वाजता कोरेगाव येथील श्री मुनश्रीव्रत स्वामी जैन मंदिरात आगमन झाले. सकल संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाज बांधव यावेळी उपस्थित होते. तदनंतर त्यांनी व्याख्यानाद्वारे समाज बांधवांना मार्गदर्शन केले. श्री मुनश्रीव्रत स्वामी जैन मंदिराला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ 8 दिवसांचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे राजरक्षित विजयजी यांनी सांगितले. 50 वर्षापूर्वी देव मंदिरात बसला होता, पण जोपर्यंत आपले मन मंदिरात पोहोचत नाही तोपर्यंत आपले बरे होणार नाही. नास्तिकाला दगड दिसतो, आस्तिकाला मूर्ती दिसते, पण भक्ताला खरा देव दिसतो. मंदिरात गेल्यावर देवाची सजावट नको तर देवाचे गुण पाहावेत. मी रागवलो, तू क्षमेचे भांडार आहेस. मी लंपट आहे, तू निस्वार्थी आहेस. पैसा श्रीमंत करतो, भक्ती माणसाला सदाचारी बनवते. देवाला 12वा खेळाडू बनवून आपण आयुष्याचा सामना हरतो आहोत. आयुष्याचा सामना जिंकायचा असेल तर कर्णधारपद देवाला द्या. आमचा विजय निश्चित आहे, असेही त्यांनी सांगितले. सुवर्ण महोत्सवादरम्यान संघाच्या लोकांना 3 गोष्टी उत्साहाने करायच्या असतात. मुलांना उपासना आणि शिक्षणात सहभागी करून घ्या आणि प्रोत्साहन द्या. जर धार्मिक लोकांना वैद्यकीय उपचार किंवा शिक्षणासाठी पैशाची गरज असेल तर त्यांना आदरपूर्वक भक्ती करून धर्मात स्थापित करा आणि देवाची करुणा अधोरेखित करण्यासाठी आणि प्रभाव पाडण्यासाठी करुणापूर्ण कार्य करा, असे आवाहन त्यांनी केले. श्री मुनश्रीव्रत जिनालयाच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमंत्रणपत्राचे वाटप 29 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. कोरेगाव तालुक्याच्या दक्षिण भागात भारत फोर्ज लिमिटेडने केली विकासाभिमुख कामे. शहाजीराव क्षीरसागर. तारगाव येथे सोलर नेट मीटरिंग प्रकल्पाचे लोकार्पण. ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी भारत फोर्ज लिमिटेड CSR विभाग पुढाकार घेत आहे. कोरेगाव तालुक्याच्या दक्षिण भागातील प्रत्येक गावात दर्जेदार विकास कामे केली आहेत, असे प्रतिपादन पथदर्शी प्रकल्पाचे मार्गदर्शक तथा कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन शहाजीराव क्षीरसागर यांनी केले. तारगाव तालुका कोरेगाव येथे गावाच्या पाणीपुरवठा योजनेला पुणे येथील भारत फोर्ज लिमिटेड यांच्या CSR निधीतून सोलर नेट मीटरिंग सिस्टीम बसवण्यात आली. त्याचा लोकार्पण सोहळा बुधवारी सकाळी 11 वाजता कंपनीच्या CSR विभाग प्रमुख डॉक्टर लीना देशपांडे मॅडम यांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी क्षीरसागर बोलत होते. अधिकारी जयदीप लाड, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक कांतीलाल पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य अण्णासाहेब निकम, सुनील अण्णा मलवडकर, दिलीपराव मोरे, बंडा देशमुख, लक्ष्मणतात्या निकम आणि सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पत्रकार संदीप मोरे व ग्रामविकास अधिकारी निलेश बर्गे यांच्यासह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. प्रारंभी ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.